आपले रोशनदादा भजनकर बिग बॉस मध्ये जाणार आहेत हे मला 2-3 दिवस पहिलेच माहित होतं, कारण की 8 जानेवारीलाच रोशनदादा आणि रमणदादा मला फोन आला आणि त्याच दिवशी रमणदादाने मला सांगितलं की आपले रोशनदादा बिग बॉस मध्ये लागले आणि त्यानिमित्त आपल्या गावात कार्यक्रम ठेवला आणि तुला त्या कार्यक्रमात याच लागते म्हणजे याच लागते. म्हटलं काही विषय करावा, आपला मराठी माणूस पुढे चालला आणि मी तिथे येणार नाही असं होऊच नाही शकत. 11 तारखेला दिवसभराचे सगळे कामं निपटवले आणि संध्याकाळच्या 5:30 वाजता शेकाव झालो आणि सगळ्यात पहिले तर आम्ही अकोल्यापर्यंत तिकीट काढून घेतली आणि त्याच्या एका मिनिटाबादच रेल्वे आली. चालत तसंच आपलं नशीब लय गांडू आहे. पण मग आज कसं काय बदललं काय माहित. घरून निघलो तेव्हापासून सगळे कामं एकदम ॲक्युरेट टाइमवर सुरू राहिली. अरे महाराज आता काय करता, आपल्याला रेल्वे तर 8 वाजता आहे आणि आपल्याला 9:30 वाजेपर्यंत बडनेरात जायचं आहे. म्हटलं बा मग आता एक काम करू, आपण एसटीने जाऊ. पण मग इकडे तिकडे विचारपूस केल्यानंतर आम्हाला समजलं की एसटी 10 वाजताच पोहोचणार आहे. मग काय बा बस स्टँडवरून युटर्न मारला आणि वापस रेल्वे स्टेशनवर आलो आणि बस तिकीट काढणं होत नाही तर तेवढ्यात आपल्या सीबी भाऊची एंट्री झाली. भावांनो बाकी आपल्या विदर्भाची तुम्हाला खासियत माहित आहे का, आपलाच मराठी माणूस जर पुढे जात असला तर आपलेच मराठी माणसं त्याला मागे वळतात. पण मग काही काही माणसं अशी बी असतात की ते दाबून सपोर्ट करतात आणि तसाच सपोर्ट आपल्या रोशनदादाला भेटला पाहिजे. त्यासाठी आम्ही एवढा दुरून पडणार आलो. कसं आहे, मराठी बिग बॉसचा विनर यंदा आपला रोशनदादा झाला पाहिजे. नाद करती काय, ते जमत नसतं, त्यासाठी असं दाखवावं लागतं. तर मी अमरावतीचा देशी बिल्डर रोशन भजनकर पाहिले सर, पण मी त्याच्यासारखं नाही आहे. मायवाली बॉडी म्हणजे एकदम स्टील बॉडी. रोशनदादाची तिकडे बिग बॉसच्या घरात एंट्री झाली आणि इकडे आपल्या प्रेमाच्या माणसाची गर्दी झाली. म्हणत की यंदा तर आपला रोशनदादा बिग बॉसची ट्रॉफी घेऊन येणार आहे, पण पुढच्या वर्षी तुम्हाला जा लागणार आहे. म्हटलं काही विषय का भावांनो, तुमचा सपोर्ट माझ्या असा जर होते, तुमचा भाऊ बी एक दिवस जाईल. फक्त तुम्ही मला बोलू नका आणि तेवढं फॉलोचं बटन रपारप दाबत राहा. अरे रमण भाऊ उचल्याचं काम नाही, तुमचा भाऊ तसाच नाचणार आहे, टेन्शन नका घेऊ.